कोणी मला किन्नर म्हणतं, तो कोणी छक्का तर कोणीही जडा. पण मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. विशेष स्त्री म्हणजे मी जन्मतः स्त्री नाहीये. मी समाजाशी लढून, कुटुंबाशी लढून, किंबहुना स्वतःशी लढून संघर्षातून ते स्त्रीत्व प्राप्त केलेले. म्हणून मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. पण मला मुलंही चिडवायचे आणि मुलं म्हणजे माझ्या वयाचे तर ठीक आहे, पण त्या माझ्या वडिलांच्या वयाचे, त्यांच्याही वडिलांच्या वयाचे, म्हणजे आजोबांच्या वयाचे लोक शारीरिक सुखासाठी मागणीही करायचे. बडिंग जर्नलिस्ट या YouTube चॅनलच्या सामान्य ते असामान्य कार्यक्रमात स्वागत. आपण माणूस म्हणून कोण म्हणून जन्माला येऊ हे कोणालाही माहिती नसतं, ते कोणाच्या हातातही नसतं. पण माणुसकी जपणं आणि माणसासारखं वागणं हे तर नक्कीच आपल्या हातात असतं. मग तुम्ही LGBTQIA+ या वर्गात जरी मोडत असलात तरी सुद्धा तुम्ही माणूसच आहात ना. काही माणसांमध्ये ही माणुसकी खूप असते. प्रवाहाविरुद्ध वाहताना, प्रवाहाविरुद्ध पोहताना त्यांना अनेक अडचणींना, अनेक संघर्षांना तोंड द्यावं लागतं. अनेक वेळा ते डगमगतात, थांबावंसं वाटतं, पण जिद्द त्यांना पुढे रेटत राहते. ते संघर्ष करत राहतात, कशाचीही पर्वा न करता. अनेक संघर्षातून घडलेल्या एका अशाच व्यक्तीचा प्रवास आज आपण सामान्य ते असामान्य या कार्यक्रमातून त्यांच्याचकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार आम्रपाली. नमस्कार. आणि सगळ्यांची लाडकी सप्तरंगी आई, आमच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचं बालपण कसं गेलं याबद्दल आम्हाला सगळ्यांना जाण्याची खूप उत्सुकता आहे. सर्वप्रथम मी सांगू इच्छिते की एक पुरुष शरीरामध्ये एक स्त्री तत्वाचं अस्तित्व आणि एक स्त्रीचं मन म्हणजे मी. समाजाच्या मुख्य प्रवाहापासून कित्येक वर्ष, कित्येक दशक म्हणता येणार नाही, कित्येक शतक दूर म्हणजे मी. माझ्या नावापुढे श्री लावायचं की श्रीमती याचा प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्नचिन्ह असतो. आपण मला सिग्नलवरती पैसे मागताना पाहिलं असेल किंवा कुणाच्या घरी नवजात बालक जन्माला आला असेल तर तिथं बधाई देताना पाहिलं असेल. कोणी मला किन्नर म्हणतं, तो कोणी छक्का तर कोणीही जडा. पण मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. होय, मी तृतीयपंथी असले तरी मी स्वतःला एक स्त्री समजून मी ह्याच्यावरती पादचारण करत आहे. माझं नाव अमित, म्हणजे जे समाजाने दिलेलं नाव अमित आणि मी जे स्वीकारलेलं आहे ते आम्रपाली. विशेष स्त्री म्हणजे मी जन्मतः स्त्री नाहीये. मी समाजाशी लढून, कुटुंबाशी लढून, किंबहुना स्वतःशी लढून संघर्षातून ते स्त्रीत्व प्राप्त केलेले. म्हणून मी स्वतःला एक विशेष स्त्री समजते. माझा जो प्रवास होता म्हणजे खूप खडतर होता. ते म्हणतात ना, आभाळच फाटले त्याला तिगळे तर कुठपर्यंत लावायचे. घरी 18 विश्व दारिद्र्य आणि 2 मोठ्या बहिणी आणि बायोलॉजिकल मी मुलगा. वडील लहानपणीपासूनच म्हणजे माझ्या जन्माच्या अगोदरपासून व्यसनाच्या आहारी असते. कधी त्यांनी असं कुटुंबाचा कधी विचारच केला नाही. घराची सर्व जबाबदारी ती आई पार पाडायची. ही पार पाडताना म्हणजे तिला हातभार लावण्यासाठी मोठी बहिणी तिला मदत करायची. पण मी जेव्हा 4थीमध्ये असताना वडील दारूच्या व्यसनामुळे त्यांचं निधन झालं. माझ्या बहिणीचं लग्नही म्हणजे वडील वारल्यानंतर 1 वर्षाच्या अगोदर लावण्यात आलं. आणि लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी लग्न झालं त्या दिवशी हुंडा मागण्यात आला आणि आम्ही हुंडा देऊ शकलो नाही म्हणून आईला, माझ्या बहिणीला घरी पाठवण्यात आलं. अच्छा, म्हणजे तुमचा थोडक्यात वडिलांनंतर तुम्हाला तिघांना वाढवण्याची जबाबदारी आईवर आली. आणि त्या कुठे काम करत होत्या किंवा तुम्ही त्यांना मदतीला जात होतात का, बहिणी आणि तुम्ही? आई बंगल्यामध्ये काम करायची. त्याच प्रकारे एखादं म्हणजे मॉल होता तिथे, तर त्या ठिकाणी तिथं ती झाडू फरशी करण्यासाठी जायची आणि हे काम करून आमचा उदरनिर्वाह करायची. आणि माझं जे बालपण, मी म्हणेल की माझं जे बालपण आहे मी कधी ते अनुभवलंच नाही. म्हणजे प्रत्येक मुलं जेव्हा लहान वयामध्ये त्यांचे मित्र असतात, खेळत असतात, त्यांच्या इच्छा, त्यांच्या म्हणजे म्हणतात आपले हितगुज ते आपल्या मित्रांना सांगत असतात. तर माझ्या त्या वयामध्ये मला कोणी मित्र बनलेच नाही. कारण की माझ्यामध्ये जे स्त्रीत्व असल्यामुळं आणि माझे जे हावभाव मुलींसारखे असल्यामुळं कुणाचे आईवडील त्यांच्या मुलांना माझ्यासोबत पाठवत नसायचे खेळायला. पण कुठल्या वयात तुम्हाला लक्षात आलं की तुमच्यामध्ये हे बदल घडतायत? तो संघर्ष माझ्यामध्येच होता. ते मी कुणाला सांगूही शकत नव्हते आणि ते स्वतःला म्हणजे मला उमजतही नव्हतं की मी नेमकं माझ्या संग काय घडतंय. साधारण 10-12 वर्षाची, 11-12 वर्षाची असेल मी, तेव्हा मला असं वाटायचं, जेव्हा म्हणजे एक वय असतं की जेव्हा म्हणजे हार्मोन्स बदल होतात मुलांमध्ये, लेकरांमध्ये, आणि मुलांना असं वाटतं की मी
छान दिसावा, मुलींना असं वाटतं मी छान दिसावे, म्हणजे स्वतःच्याकडे जास्त लक्ष देतात. त्यांचे जे म्हणजे म्हणतात मुलांना त्या वयामध्ये म्हणजे मला असं जाणवू लागलं. मला असं वाटायचं की मी स्वतःला एक मुलगी समजायचे. मला मुलींप्रमाणे वेशभूषा करायला आवडायचे, लाली लिपस्टिक लावायला, कपडे घालायला त्यांच्यासारखे, म्हणजे नाही का. त्याच प्रकारे ते भातुकलीचा खेळ खेळणं. आणि त्यामुळे काय करायचे की मुलं माझ्यासंग खेळत नसायचे आणि मी जरी खेळत असले तरी मला चिडवायचे, अरे हे बघ बाईची चाळे करतोय, हे बाईलेवानी वागतोय. म्हणजे मग त्यांच्या लाजा खातीर आणि त्यांच्या चिडवण्यामुळं मी कधी त्यांच्यामध्ये खेळलेच नाही. मी अजूनही माझ्या साठी तरसते. अजूनही मला ते बालपण माझ्या अनुभवासाठी मी कुठं ना कुठं माझं मन हे होतंय, पण मी ते बालपण अजून अनुभवलंच नाहीये. पण तुमच्या आईला जेव्हा लक्षात आलं तुमच्यातले हे बदल, तर त्यावेळेस त्यांची रिॲक्शन कशी होती? म्हणजे खरं सांगू का की मला कधी असं जाणवलं नाही त्यांनी मला काही वेगळं समजलं असं. ते म्हणतात ना की आईचं लेकरू आईचंच लेकरू असतं. ते काळं असलं, गोरं असलं किंवा कुठलाही रंग असला तरी ते लेकरू आईला प्रिय असतं. हा ही गोष्ट वेगळी की समाजाच्या भीतीपोटी म्हणा किंवा समाजाच्या लाजे खातीर थोडंफार वागण्यामध्ये हे होतं, पण ती जी प्रेम माया असते ती कधीच कमी होत नाही. ती आई शेवटी ती आई असते. आणि बहिणींनी पण मला कधी असं दाखवून दिलं नाही. आणि मलाही मी त्यांना असं कधी हे करून दिलं नाही की मी माझं वागणं फेमिनाईन होतं, माझं वागणं स्त्रियांसारखं होतं, परंतु तरी देखील मी एक मुलाचंच कर्तव्य आणि बहिणीचं एका भावाचं कर्तव्य मी निभावता आले होते. तुम्ही शिक्षण प्रवाहात कसे काय आलात? म्हणजे नॉर्मल शाळेमध्ये गेलात का तुमच्या बहिणी पण शाळेत शिकल्या आणि तुम्ही त्याच शाळेत होतात का? कसं तुमचं शिक्षण? माझं जे शिक्षण होतं जे सर्वसामान्य मुलांच्या शाळा आहे त्या शाळेमध्येच झालं. आणि लहानपणापासून मी सांगितल्याप्रमाणे की घरची परिस्थिती बेताची होती, 2 वेळेचं जेवणही नसायचं. मी जेव्हा शाळेला जायचे, जेव्हा शाळेत होते तर तिथं मला टिफिनही नसायचा, 1 वेळेचं जेवणही भेटायचं नाही. आई बंगल्यात जायची, बंगल्यामध्ये तिथं तिला जे जेवण मिळायचं ते जेवण ती घेऊन यायची दुपारच्या वेळेस आणि ते जेवण मला द्यायची. ते जेवण खाऊन मी दिवस काढायचे. आणि कधी कधी तेही नसायचं. त्याच प्रकारे म्हणजे माझं शालेय जीवन म्हणजे खूप अडचणीचं होतं, कारण की शाळेला लागणारे शालेय साहित्य म्हणा, गणवेश असेल, ह्या गोष्टी कधी अवेलेबल नसायच्या. शनिवारचा तास असायचा तर शनिवारचा तास मी माझा बाहेरच असायचा, कारण की माझ्याकडे स्पोर्ट्स जे पीटीचा तास असायचा त्याचे कपडे नसायचे, बुटं नसायचे. त्याचनंतर चित्रकलाचा तास असायचा, त्याला लागणारे साहित्य नसायचे. मी घरी येऊन खूप रडायची, तर मी शाळेत नाही जाणार, मला नाही म्हणजे ते वाईट वाटतं सगळ्या मुलांना. वाटायचा की आपल्याला हे सगळ्यांच्या ह्याच्यात मिळत नाहीये. आणि कमीपणा म्हणजे मी ते अनुभवलं होतं. असं नाही की बाबा मी शिक्षणाच्या बाबतीत कुठे तर मागं होते, मी शिक्षणामध्येही अव्वल होते. त्याचबरोबर शाळेचा जो पिरियड असायचे, वॉशरूमला जाण्याची पण माझी कुचंबण असायची की मी रिसेसमध्ये जाऊ शकत नसायचे. रिसेसमध्ये गेले की मुलं मला चिडवायचे आणि मुलींच्या याच्यामध्ये मी जाऊ शकत नव्हते. त्याच्यानंतर मग मी काय करायचे, जेव्हा पीटीचा तास म्हणजे पिरियड चालू असायचे त्यावेळेसच वॉशरूमला जायचे. तेव्हा कधी कधी मॅडम परमिशन द्यायची, कधी नाही द्यायची. परमिशन नाही दिलं तर मी तसंच बसायचे, नाही का. मग शाळा सुटल्यानंतर न जाणं, घरी गेल्यानंतर जायचं, ह्याच्यामुळे मला मुतखड्याचा त्रास वगैरे असा झाला होता. आणि वॉशरूम सारखं जाऊ नये म्हणून मी पाणीही कमी प्यायचे. तर माझं जे बालपण मी म्हणेल की नाही का इतर लेकरांच्या बालपणासारखं नव्हतं. माझ्या बालपणामध्ये मला म्हणजे ते म्हणतात ना ते परिस्थितीचे चटके मला भासत होते. परिस्थिती तर होतीच होती, परंतु माझी जी स्त्रीपण आहे माझ्यामध्ये ते म्हणतात ना बायकीपणामुळं मला खूप लोकांचा टोमणे, टाचणे, त्याच्या अपमान, तिरस्कार सहन करायला लागत होता. हे जे आयुष्य मी जगत होते त्याच्याबरोबरच घरी माझी मोठी जी बहीण होती तिला घरी पाठवण्यात आलं होतं. लोकांच्या बोलण्यामुळे माझ्या बहिणीच्या डोक्यावर परिणाम पण झाला होता. पहिला अगोदर ती बहीण आईला साथ देत होती, त्यामुळे आमचं घर चालत होतं. मग बहीण पण घरीच राहिली, घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट होऊ लागली. आणि त्याच्यानंतर मग असं झालं की नाही का की सर्व जबाबदारी आईवरच येऊन पडली. आई म्हणायची की आताची जी परिस्थिती ती आपल्याला बदलायची आहे, तर आपल्याला तुला शिकावं लागेल. मग मी जास्तीत जास्त फोकस शिक्षणावर दिला आणि 10वी पर्यंत मी खूप म्हणजे नाही का म्हणतात की डिस्टिंक्शन मध्ये पास होत झाले होते, म्हणजे 80%च्या अबावच मला मार्क्स मिळायचे. आणि 10वीचे पेपर होते
त्या परीक्षेच्या दरम्यान असं झालं की आईची परिस्थिती खूप बिघडली. आम्हाला फीसला पैसे पण नव्हते. मग तर त्या ठिकाणी मी त्या डॉग शेल्टर्सच्या याच्यामध्ये ते डॉग केअरिंग करण्यासाठी जात होते. त्यांना फिरवणं, त्यांना जे फिडिंग करणं, त्यांचं शीट वगैरे घाण काढणं. शाळा करता करता तुम्ही अगदी 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 मी 10वीची फीस भरून त्याच्यानंतर ती भरली आणि मी परीक्षा दिली. परीक्षा देऊन मी 10वीमध्ये 72% पास झाले होते. मग तुम्ही पुढे कॉलेजमध्ये कसा तुमचा पुढचा प्रवास कसा सुरू झाला? मी ठरवलं होतं की मला शिकायचं आहे आणि ते करता करता मग मी काय केलं की मग मी 10वी पास झाले. मग मी ऍडमिशन घेतलं कॉलेजमध्ये आणि त्यानंतर एकदा काय झालं की आईची तब्येत खूप म्हणजे आणखी बिघडली आणि बिघडल्यानंतर आईने मला काय केलं की बोलवलं की तू मला मदत करण्यासाठी येशील का. तर मग मी तिला मदत करण्यासाठी तिकडे गेले आणि मदत केली. म्हणजे नाही का तिचं ऑफिसेस वगैरे झाडू लागले तिला. आणि ते झाल्यानंतर आम्ही जसं असं बोलत होतो खाली प्रिमायसेसमध्ये. तर माझं आणि आईचं जे बोलणं आहे ते फर्स्ट फ्लोअरच्या एका सरांनी ऐकलं आणि त्यांना माझं बोलणं खूप छान वाटलं की जे द वे मी प्रभावी म्हणतो. अगदी बरोबर की मी ज्या पद्धतीने बोलत होते तर त्यांना खूप छान वाटलं. ते मला म्हटले की तू आमच्या आयुष्यात जॉब करशील का, आम्ही तुला 3,000 पगारावर देऊ. तुम्हाला 3,000 पगार म्हणजे खूप मोठं होतं. परंतु आईने मला सांगितलं होतं की शिकायचंय, ही परिस्थिती बदलायची आणि लोक जे तुला आता बोलतायत, जे चिडवतायत ते त्यांचं चिडवणं बंद होईल. तर मी त्या दृष्टिकोनातून मी त्यांना म्हटलं की मला शिकायचं, मी नाही करू शकत जॉब. पण काही गोष्टी म्हणतात ना, जे असं होतात की आपल्याला जे गोष्टी करायच्या नसतात ते नाईलाजाने करावे लागतात. आणखी 1-2 हप्त्यानंतर आईची तब्येत खूपच खराब झाली. मग आईला काम होत नव्हतं, आई घरीच होती आजारी. मग मला वाटलं की नाही, हे 2 मूठभर पोट आहे, हे पोट भरण्यासाठी एखाद्या स्त्रीला तिचे स्त्रीत्वही दावणीला लावावं लागतं किंवा एखाद्या व्यक्तीला चांगल्या वाईटाची म्हणतात ना फरकही कळत नाही. मग त्यावेळेस मी ठरवलं की शिक्षणापेक्षा माझं जगणं खूप महत्वाचं आहे. माझं आणि माझ्या कुटुंबाचं पोट भरायचं, तर मला जॉब करणं गरजेचं. मग मी त्यांच्याकडे गेले, त्या साहेबांकडे. त्यांना म्हटले की मला तुम्ही जॉबला ठेवा. मग त्यांनी मला तिथे जॉबला ठेवून घेतलं आणि तिथं मग मी जॉब करता करता सायमल्टेनियसली मी एक्सटर्नली कॉलेज चालू ठेवलं आणि त्यांनाही विचारलं, त्यांना सांगितलं की सर मला शिकायचं आहे, तर मला थोडंसं परमिशन हवी की जेव्हा एक्झाम असेल तर मला फक्त तिथं परीक्षेच्या दिवशी मला तुम्ही तिथे सोडवा. मग त्यांनीही मला तसं अलाउड केलं. तर असा माझ्या शिक्षणाचा प्रवास झाला आणि या शिक्षणाच्या प्रवासाच्या दरम्यान पण अशा खूप साऱ्या अशा गोष्टी घडल्या की जेव्हा मी कॉलेजला जायचे तर मला चिडवायचे. मग त्यांच्यामुळे मी काही घरीच अभ्यास वगैरे करायचे आणि कॉलेजचे लेक्चर मी कधी अटेंड केले नाही. एक वय असतं की जेव्हा मुलं आपल्याला चिडवतात. आता तुम्ही विचार करा, जेव्हा एखाद्या ह्याच्यामध्ये एखाद्या मुलाने आपल्याला मुलीला काहीतरी बोललं तर मुलगी घरी जाऊन सांगू शकते. पण मला मुलंही चिडवायचे आणि मुलं म्हणजे माझ्या वयाचे तर ठीक आहे, पण त्या माझ्या वडिलांच्या वयाचे, त्यांच्याही वडिलांच्या वयाचे, म्हणजे आजोबांच्या वयाचे लोक शारीरिक सुखासाठी मागणीही करायचे. जर आपण काही त्यांना बोललो तर ते मला पाठवून दगडे मारणं, छक्का हिजडा बोलणं, घरावरती पत्र्यावरती दगडे फेकणं, दरवाजा वाजवणं, त्याच्यानंतर घरासमोर कचरा टाकणं, असे कामं करत होते. आता शाळा कॉलेजमध्ये आपल्याला एखादी घट्ट मैत्रीण किंवा मित्र किंवा असा एक सखा सोबती असतो की आपण त्याच्याशी सगळं शेअर करतो. तुमच्या केसमध्ये असं तुम्हाला कोणी तुमच्या लाईफमध्ये आलं का? त्यावेळेस मला कोणी असं भेटलं नाही की जिथं मी माझं मन हलकं करू शकेन, जिथं मी त्यांना माझ्या गोष्टी सर्व सांगू शकेन. असे मित्रमैत्रिणी मला कधी भेटलेच नाही. या सगळ्याच्यात तुम्हाला कधी असं वाटलं का की हे आपल्याच वाट्याला का आलं, किंवा समाजावर किंवा अगदी देवावरचा आपण विश्वास उडणं म्हणतो तसं, किंवा माझ्याच वाट्याला देवाने हे का टाकलं माझ्या झोळीत? मी इतरांपेक्षा वेगळी आहे का, माझ्यामध्ये काही कमतरता आहे का, हात डोळे नाक सर्व इतरांसारखं असून फक्त माझ्यामधल्या स्त्रीपणामुळं मी कुठेतरी कमी पडते का, म्हणजे मी ह्या स्त्रीपणामुळं म्हणजे हे वाईट असतं का, हे चुकीचं असतं का? स्त्री असणं हे म्हणजे समाजामध्ये स्त्रीत्व असणं हे एखादी स्त्रीसारखं वागणं म्हणजे ते बरोबर आहे, आणि माझ्यासारखं जर एखादा मुलगा स्त्रीसारखे वागत असेल तर ते चुकीचं आहे का? आपण स्त्रीला म्हणतात ना शक्तीचं स्थान देतो आणि तेच स्त्रीत्व माझ्यामध्ये तर ते कुठंतरी लोक त्याला हिंसेच्या भावनेने बघतात. ते कुठं ना कुठं मला वाईट वाटायचं. एक माणूस म्हणून मला त्यांनी कधी समाजाने मला स्वीकारलंच नाही. म्हणजे अर्धनारी नटेश्वराची आपण पूजा करतो, पण प्रत्यक्ष अशी समोर व्यक्ती असताना आपण तिला हिणवतो, तिची चेष्टा करतो, मागणं वाटेल तसं बोलतो. हे खूप चुकीचं आहे आणि ह्याच्यात सुधारणा नक्कीच व्हायला पाहिजेत.